गावाकडनं फोन आला, लवकर घरी आपल्याला रानात पार्टी करायची. मग काय काढली गाडी, म्हणजे सुसाट वेगाने निघालो. 25 मिनिटात 25 किलोमीटर पार करून घरात टच. लगेच जाऊन बाजारातनं चिकन आणलं. आदित्यला म्हणलं घरनंच मॅरिनेट करून घेऊन जाऊ. तोवर नेहाला म्हणलं तू आला आणि लसूण बारीक टेचून घे. सगळी तयारी केली आणि काढल्या गाड्या. 3 गाड्या आणि 7 जण गाड्यांवर बसून निघालो रानात. आई पण होती बरोबर. आईला म्हणलं तुझ्याशिवाय काय आमची पार्टी नीट सक्सेस व्हायची नाही. बाकीची मंडळी मागणी येणार होती. आम्ही गेलो पुढं. सावली बघून आता म्हणलं गाडी लावाव्या. गाडी लावले तर सावलीला निघालो खाली चालत. आमच्या रानाच्या शेजारी चिक्कूची बाग आहे. मस्तपैकी चिक्कूच्या सावलीला बसू म्हणलं आणि तिथं शेजारी चुलीवर आपली पार्टी करायची. लगेच चुलीजवळची साफसफाई करून घेतली. म्हणलं आता जळण काढावं जरा. आईनं लगेच चूल पेटवली. त्यावर न्यायला मानवाला म्हणलं तुम्ही जाऊन टोपाला तेवढी माती लावून या, म्हणजे ती काढावायचं नाही. इकडे मी कचकच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली. तेवढं हे बघा माकड आलं इकडं. त्याला म्हणलं जा बाबा, इथं आम्हालाच पुरायचं नाही, तू कुठं आला. आईला म्हणलं तू थांब जरा, मी करतो चिकन, फक्त तू सांग मला तर कसं कसं करायचं. तेल टाकलं, मसाला टाकला, पुन्हा कांदा टाकला. ह्यो आवाज मला लय आवडतोय बघा. आलं लसूण पेस्ट आणि मग तो चटणी टाकली घरनं आणलेली. त्याच्यावर हा बिर्याणीचा मसाला आणि परत मग चिकन मसाला आणि टाकला थोडा. म्हणलं चवील चांगली जरा. चांगलं हलवून भाजून घेतलं. आधी त्याला म्हणलं आण आता चिकन टाकलं याच्यात. थोडंसं हलवून घेतलं. आता 5 मिनटं वाफलून द्यावं म्हणलं. मग ठेवलं झाकण. श्वेताला म्हणलं वत पाणी थोडं. 5 मिनटं वाफ दिल्यावर तांदूळ टाकलं त्यात. तांदूळ चिकन व्यवस्थित हलवून मिक्स करून घेतलं. तवर इकडे श्वेतानं चिकन रश्श्यासाठी कांदा आणि कोथिंबीर बारीक करायला घेतली. बिर्याणीला जरा पाणी कमी पडत होतं म्हणून थोडंसं पाणी टाकलं त्यात. चिकन रस्सा बनवायला आईनं तवर तिकडे शेजारी दुसरी चूल चांगली पेटवली. त्याच्यावर ठेवला एक टोप. तेल टाकलं, परत कांदा टाकला. कसला भारी आवाज आलाय बघा. आता थोडी आलं लसूण पेस्ट राहिली ती टाकली. चिकन मसाला टाकला, चटणी टाकली घरनं आणलेली. थोडं परतून घेतलं. आता चिकन टाकलं त्यात. आता जरा बिर्याणीचं काय झालंय ते बघावं म्हणलं तिकडं. मग बघितलं, जराशी हलवली म्हणलं खाली करपायला नको. सगळी म्हणली केळीच्या पानावर जेव. आमची केळीची बाग पण आहे. मग अण्णाकडं आमच्या शेतातली केळीची पानं घेतली कापून. ती जरा मस्त पाण्यात धुवून घेतली. तर येऊन बघितलं तर बिर्याणी तयार झाली. ती कोथिंबीर टाकली त्याच्यावर. मग सगळ्यात महत्त्वाचं काम रस्सा प्यायचं. चिकनच्या पीसपेक्षा रस्सा प्यायला लय मजा येते. एक नंबर झाला. तर बाकीची मंडळी पण आली. मग काय बिर्याणी रस्सा केळीच्या पानावर घेतलं वाढून. हे आमचा बाप्पू मुंबईवरून आलाय बघा. कसं आलं रिटून भूक लागलेली. मग मारला ताव. बरं आम्ही आता जेवून घेतो. तुम्ही चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा बघा. आणि ते व्हिडिओ पण शेअर करा. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला ते जरा कमेंटमध्ये सांगा आम्हाला.